Good evening. Today we are going to types of reaction, chemical reaction. So today only redox reaction, oxidation reduction, displacement reaction and oxidation. We have studied yesterday double displacement combination reaction. Only three is remaining. These are important for 2 marks. Okay, we must have studied this very easy चिंदी क्वेश्चन्स. ओके, तुम्ही कॉपर ऑक्साईड म्हणजे CuO, कॉपर म्हणजे तांब, पाणी म्हणजे H2O, Fe म्हणजे आयर्न, कॉपर सल्फेट CuSO4. आता रेडॉक्स रिएक्शन म्हणजे काय इथं दिलंय. रेडॉक्स रिएक्शन मीन्स ॲडिशन ऑफ H2, ॲडिशन ऑफ H2 अँड रिमूव्हल ऑफ O2. Redox reaction means addition of H2 and removal of O2. This is gain of electrons. Gain of electrons. What is the reaction then? CuO. CuO plus H2. CuO plus H2 will give rise Cu plus H2O. Cu copper plus H2O. H2 म्हणजे काय पाणी, H2 म्हणजे हायड्रोजन, Cu कॉपर ऑक्साईड, तांब आणि पाणी H2. दिस इज द रेडॉक्स रिएक्शन. कंप्लीट 2 मार्क मिळतात. मीन्स डेफिनेशन अँड 1 एक्झाम्पल. ओके, नाउ डिस्प्लेसमेंट रिएक्शन. इफ Fe displaced to Cu means Fe plus CuSO म्हणजे काय कॉपर सल्फेट, आयर्न म्हणजे लोखंड, कॉपर सल्फेट तांब्याचा सल्फेट. काय वेगळं होणार? Cu याच्यात वेगळं होणार. युराईज Cu प्लस Fe SO4. Cu ची जागा कोणी घेतली? Fe ने घेतली आणि SO4 इथे रिएक्ट झाला. तांब आणि फेरस सल्फेट. रिएक्शन इज कम्प्लिटली बॅलन्स, नो डाउट. दुसरी रिएक्शन घेऊ आपण, पोटॅशियम आयोडाईड, Ki प्लस Cl2. Ki म्हणजे पोटॅशियम आयोडाईड, Ki प्लस Cl2. सोपं आहे. I ची डिस्प्लेसमेंट Cl घेईल, बरोबर आहे की नाही? I ची डिस्प्लेसमेंट Cl घेईल म्हणजेच काय KCl काय होईल? KCl प्लस I वेगळा होईल म्हणजे प्लस काय आयोडीन, पोटॅशियम क्लोराईड आणि आयोडीन सुट्टा होईल. परंतु आता या ठिकाणी बॅलन्स नाही. इथं 2 क्लोरीन, इथं एकच आहे. मग 2 आयोडाईन इथं एकच आहे म्हणजे 2 पोटॅशियम क्लोराईड, 2 पोटॅशियम आयोडाईड झालं. 2 क्लोरीन, 2 पोटॅशियम, इथं 2 पोटॅशियम 2 क्लोरीन आणि 2 आयोडीन झाले, बरोबर. म्हणजे इथं 2 पोटॅशियम आयोडाईड, इथं 2 क्लोरीन, 2 पोटॅशियम क्लोराईड आणि 2 आयोडीन. इथं 2 आयोडीन झाले, 2 पोटॅशियम झाले आणि 2 क्लोरीन, 2 पोटॅशियम 2 क्लोरीन 2 आयोडीन. दिस इज बॅलन्स इक्वेशन. 2 marks. What is meant by displacement? And 2 example, 2 marks. Now oxidation. Oxidation reaction means addition of O2. Reduction means addition of H2. Completely opposite. बरोबर आहे की नाही? इथं addition of O2 आहे आणि या ठिकाणी रिमूव्हल ऑफ H2, इथं रिमूव्हल ऑफ O2. आणि
इथं गेन ऑफ इलेक्ट्रॉन आहे, इथं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. इलेक्ट्रॉन्सवर प्रभार कोणता असतो? मायनस. इथं लॉस ऑफ आहे, इथं गेन ऑफ इलेक्ट्रॉन. मग आता या ठिकाणी ऑक्सिडेशन आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे, मॅग्नेशियमचं ऑक्सिडेशन आणि कार्बनचं ऑक्सिडेशन. मॅग्नेशियमचं ऑक्सिडेशन काय होईल? Mg plus O2 give rise MgO व्हाईट पावडर आहे. सफेद पूड आपल्याला मॅग्नेशियम ऑक्साईडची मिळते. जर आपण ऑक्सिजनच्या सान्निध्यात मॅग्नेशियमची फीत जर जाळली तर सफेद मॅग्नेशियम ऑक्साईड व्हाईट पावडर. कळलं की नाही? आता इथं बॅलन्स व्हायला पाहिजे. इथं ऑक्सिजन 2 आहे, इथं एकच आहे, म्हणून 2 घ्या. हे 2 ऑक्सिजन झाले, 2 Mg झाले. 2 ऑक्सिजन, इथं 2 Mg पाहिजे म्हणून हे 2 Mg झाली बॅलन्स. 2 Mg 2 ऑक्सिजन, बरोबर. आणि इथं 2 Mg 2 ऑक्सिजन, व्हाईट पावडर. कळलं? आता या ठिकाणी दुसरी रिॲक्शन घ्या, सोपी आहे, तुमच्या माहितीची, खूप सोपी आहे. कार्बन प्लस O2. कार्बन प्लस O2 काय होईल? CO2. काय होईल? CO2. हा गॅस आहे, कार्बन डायऑक्साईड. कार्बनच्या सानिध्यात ऑक्सिजन, बरोबर की नाही? मग कार्बन प्लस C बरोबर CO2. दिस इज द कम्प्लिटली राईट. नाउ व्हॉट इज द युजेस ऑफ कार्बन? दिस इज द फूड ऑफ प्लॅन्ट. इन द नाईट काय करतात? जे वनस्पती आहे ते आपलं अन्न म्हणून कार्बन डायऑक्साईड सेवन घेतात आणि ऑक्सिजन आपल्याला दिवसा मिळतो. कोणत्या क्रियेमध्ये मिळतो? फोटोसिंथेसिस म्हणजेच प्रकाश संश्लेषण. इट इज कम्प्लीट. ओके, एवढं स्टडी करा, थोडं स्टडी, यू विल गेट more marks. Okay, thank you.